येथील माजी नगरसेवक बबन मुकादम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील हितचिंतकांनी बबन मुकादम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी गरजूंना मोफत छत्री वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। यावेळी बबन मुकादम यांनी आपले मनोगत पत्रकारांसमोर व्यक्त केले। कशात पण निवडून येऊ, आमदार साहेबांच्या महेश बालदी असतील, आणि आमदार प्रशांत ठाकूर असतील यांच्या माध्यमातून निधी देतो। तुम्ही बघितलं भारता नाजुलीवर काय परिस्थिती होती, त्या ठिकाणी 7 कोटीचा कामामध्ये 5 कोटीचा पूर्ण झाला, पावसामुळे 2 कोटीचं राहिलंय, ते सुद्धा आम्ही बालदी साहेबांच्या कानावर घातलं आणि सुसज्ज रोड, सुंदर रोड असं बनवलेलं आहे। शेवटचा प्रश्न, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कालच पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी स्वतःचा राजकीय प्रवास थांबवण्याचं सांगितलेलं आहे। त्यांची जी नातवंड आहेत त्यांना त्यांनी त्या राजकारणात किंवा उद्योगात पुढे आणलेलं आहे। तुमच्या मागे तुमच्या सुना देखील बसलेल्या आहेत, राजकारणात त्यांना आणायचा काय विचार आहे? जे काम करतील ते पुढे जातील। आम्ही दोघं काम करतो म्हणून जनतेबरोबर, माझ्या सुनांनी माझ्या मुलांनी आमच्या पावला पाऊल ठेवावं आणि लोक आपोआप डोक्यावर बसतील। आम्ही सांगून काय, आम्ही घराणेशाही या भारतीय जनता पार्टीत चालत नाही, जो काम करेल तो पुढे येईल। धन्यवाद मॅडम। मुकादम साहेबांचा वाढदिवस दरवर्षी असाच होऊ दे, जीवनातली घडी अशीच राहू दे अशी देवाला प्रार्थना करते। या जनतेने आम्हाला निवडून दिलेत, जनतेचं मत हे लाख मोलाचे आहे, तेव्हा आमची निवड। जर जनतेला आम्ही आवडत असेल तर निवड आमची नक्कीच होईल आणि आमच्या हातून हे सत्कार्य नेहमीच घडेल। ते आमच्या पाठोपाठ असणाऱ्या आमच्या सुना आणि माझी जी महिला आघाडी आहे कळंबोलीतली, नारी शक्तीचा बुलंद आवाज जो आपण म्हणतो तो माझ्या पाठीशी आहे आणि तो आवाज जर माझ्या पाठीशी सदैव राहिला तर नक्कीच आम्ही काम करायला यशस्वी नेहमीच राहू आणि त्यांनी साथ दिली तर आम्ही हाक नेहमीच देऊ। आणि आज तुम्ही मुकादम साहेबांच्या बद्दल एवढं काही विचारलं, तुमचाही मी आभार व्यक्त करते। परमेश्वराला एकच विनंती करते का दोघांनी एकरूप होऊन काम करावं आणि शेवटपर्यंत एकत्र राहून समाजाची सेवा करावी एवढीच विनंती करते। धन्यवाद।